मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं संतप्त झालेल्या सकल मराठा समाजानं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलंय। मराठा समाजाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। अनेक ठिकाणी महामार्ग ब्लॉक करण्यात आलेत। आज देखील छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबाद तालुक्यातील सकल मराठा बांधव तसंच मुस्लिम बांधव देखील आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करतायत। छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबाद तालुक्यात चक्क बैलगाडी ट्रॅक्टर घेऊन मराठा समाज रस्त्यावर उतरलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थ रास्ता रोको करण्यात आलाय। सगळ्या सोयऱ्यासंदर्भात कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी याकरता मराठा समाज आक्रमक झालेला आहे। याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आमचे प्रतिनिधी अमोल काळे जोडले गेलेत। अमोल, नेमकी काय अधिक माहिती आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 7 महिन्यापासून मनोज दादा पाटील जरांगे हे अंतरवली सरटे येथे उपोषणाला बसले आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अन्न त्याग सोडून हे उपोषण करत आहे। आपण हे दृश्य बघू शकतो माझ्या पाठीमागे की कशा प्रकारे खुलताबाद शहरातील सकल मराठा समाज हा रस्त्यावर उतरला आहे आणि बैलगाड्यासह हा समाज आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे। आम्हाला जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा देखील त्यांनी घेतलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण हे दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे मराठा समाज हा आंदोलन करतोय आणि या आंदोलनात मुस्लिम बांधव देखील यांचा समावेश आहे। आपण हे दृश्य कशा प्रकारे आंदोलक हे आपले पवित्रा घेत आहे आणि नक्कीच मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा देखील त्यांनी घेतलेला आहे। हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या वतीनं आज रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे असंच चालू ठेवणार आहे। आपल्यासोबत काही मराठा बांधव आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे आंदोलन चालू आहे। माझ्यासोबत काही मराठी बांधव तसेच काही मुस्लिम बांधव आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्कीच कशा प्रकारे। दादा नमस्कार, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुस्लिम बांधवांनी देखील या आरक्षणाला या उपोषणाला पाठिंबा दिला आहे, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मराठा समाज को आरक्षण की आवश्यकता है ऐसा अहवाल शासन के आयोग ने दिया कई बार और अभी भी जो है तो मागासवर्गीय आयोग का अहवाल आ चुका है। शासन ने जल्द से जल्द वो अहवाल को जो तो पब्लिकली डिक्लेयर करना, दूसरा ये कि जल्दी से जल्दी मराठा आरक्षण डिक्लेयर करना, इसलिए कि शासन के जो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है इन्होंने डिक्लेयर किया कि ओबीसी आरक्षण को धक्का नहीं लगाते हुए हम आरक्षण देंगे। फिर क्या क्या बात है, कैसे न्यू दे रहे हैं? उनको दे देना चाहिए। शासन ने नियम में बिठा के इसको डिक्लेयर कर देना चाहिए। जब सत्ता केंद्र में और राज्य में है तो आरक्षण देने के लिए कौन सी बात का डर है? और मराठा समाज को आरक्षण देना चाहिए, मुस्लिम समाज को भी आरक्षण देना चाहिए। मुस्लिम समाज का पूरा पाठिंबा मराठा समाज को है, पूरे राज्य में है। नक्कीच मुस्लिम समाजाने देखील या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे। आपल्यासोबत काय तरुण आहे, आपण त्यांच्याकडनं त्यांची व्यथा जाणून घेऊया। आपल्यासोबत काय मराठा तरुण आहे, आपण त्यांच्याकडून त्यांची व्यथा जाणून घेऊया। मराठा समाज आरक्षण मिळावं यासाठी आज खुलताबाद सकल मराठा समाजाच्या वतीनं आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? आज मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि त्या उपोषणाचा 8वा दिवस आहे, परंतु हे नालायक सरकार कुठल्याही प्रकारचं जरांगे पाटलाच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करीत आहे। हे सरकार आम्हाला सरसेल कळलं की आरक्षण देण्याचे इच्छित नाही, ते पूर्णपणे मराठी समाजाची दिशाभूल करतायत आणि ते दिशाभूल करत असताना जरांगे पाटील आज धारातीर्थ पडलेले, त्यांना ताकद देण्यासाठी आज आम्ही खुलताबाद तालुक्याच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आमची एकच विनंती या माध्यमातून की त्यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी जी छत्रपतींची शपथ खाल्ली होती त्या छत्रपतीच्या शपथेला त्यांनी सार्थ ठरवावं आणि दिलेल्या शब्दाची त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो पाळावा, एवढी मी विनंती या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो। धन्यवाद। नक्कीच जरांगे पाटील यांचं उपोषणाचा आज 8वा दिवस आहे आणि या उपोषणार्थी आज खुलताबाद शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे।